राणी ह्याची आणि गाता उचलून मी हा नाटक वाटतात बोंबलणारे वाटतात मी हा कथा उचलेन मी तुला शेवटचं सांगतोय मी लय भारी तुला हा माझा आजचा कसा तरी प्रयोग करून द्या आणि तुमची मुसकी काली करा कुठेतरी परत समोर यायचं नाही मला असंही वाटत आहे की हा गादासुराचा मॅटर तुम्ही सांभाळा हा म्हणजे आम्ही आमच्या राणीचं हितगुज करतो नाही तरी आपल्याला सैन्याबल वाढवाच आहे राणी सका कोण रे कोण नाही कोण नाही अच्छा असं आहे तर अहो महाराज असू दे त्या गदासुराचा वध माझ्या हातूनच होणार आहे गदासुरा अरे तुझ्या हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन दाखव या बाळाने तुझ्यावर प्रहार करून आज तुझा मृत्यू आहे गदासुरा हे मॅनेजर काय आला ते पण वीज बघू गदासुराला बोलवा अरे तू काय आता ह्याच्यात युवराज झालास म्हणून तू काय नाटकाचा युवराज घेऊ नको कोण आहेस आम्ही आहेस ना प्रॉपर्टी बघतोस ना आपण तसाच राहा या नाटकात मी राजा आहे सेवक आहे तेवढं लक्षात ठेव मी हे कपडे घातलेत म्हणतो सेवक ना मी आधी मेडीला कपडे घातले आता तो ना हे सेवक म्हणून मला काय झालंय गदासूर गदासूर ह्याच काय मला ह्याला लेंगा दिला होती त्या लेंग्यात नाडी नाही होऊन द्यायची नाडी त्याने वालत लावायला फडक्याला बांधली नाडी पण वीज होऊ का याचे कार्यक्रम घेऊन नाटक घेऊन तुमची प्रयोग करू का नाड्या पण होऊन देऊ आता कसं तरी चाललंय ना चालू दे त्याला काय खाल्लं नाही गंबस त्याला खाल्लं नाही पण ते कसं वाटतंय बघायला मला सांगतो तुम्हाला नाही त्याला खाल्लं माहितीये काय तो पण कसा उभा आहे मस्त उभा आहे बघ त्यांनी सांगलं ना लगेच करा कसा तरी हा प्रयोग झाला गदासुरा अरे तुझी आता हरकत नाही तुझा मृत्यू निश्चित आहे
सदाशिवरावचा काय हसून बिसून मागवलं काय एक्सक्यूज मी तिकडे नको घालू इथं काय काय घालायचं काय पण इथं घाल काय घालायचं ते त्याला एखादा रोल दिला ना त्याला एकदा रोल दिला ना तर तो ओव्हर होतो त्याला माणूस आहे म्हणून याची आठवण करून ते सारखी तो माझा भाचा आहे मला माहिती आहे कसा आहे तू माणूस आहे हे लक्षात ठेवा आताच भाताची डाळ भात खाल्ला सुरा अरे माझ्या अर्धा गिरेला आहे बाबा तुझी जागा घेला माझ्या अर्धा गिरेला हात लावण्याची हिंमत किती झाली तुझी नुसता हात नाही वडत आणि वडत सुरा तू खूप मोठी चूक केलेली आहेस अरे आता युद्धाला तयार हो गया सुरा हो युद्धाला तयार मी काय काय करू तुझी कधीच होऊ शकत नाही ती माझी आहे अरे माझ्या अर्धांगीला हात लावून खूप मोठी चूक केली आहेस तू आता हो युद्धाला तयार हो युद्धाला तयार माझ्या बाणाच्या प्रहाराने आतापर्यंत कोणच वाचलेलं नाहीये तुमची मुली आहे तुझ्या या तुझच्या बाणाने माझं काहीच होऊ शकत नाही अरे मग हो युद्धाला तयार हो युद्धाला तयार रेडा कुठं आणलं तू तिथे उभे राहू नको इकडे याला झोंब्याला उभा केला ना रेडा आरामात करायचं कसं तरी कार्यक्रम पार पाडायचा पुढच्या वेळेला नाईटला गेलाय ना म्हणून तुला नाडी नाही दिली जर माझ्या आता मात्र येते आणलास ना छोट्या काकाच्या काय आणलं का रेडा बांधायला मला असं वाटतं का झांड्या खायला आलोय का काय मी मंत्रालय बोलला ना मी तर त्याच्या आणि तुझ्या बंद
असंच घरी जा, नाटक संपला. अरे लवकर घ्या इकडे यांचा तुला. बोरे करायचं आणि उठकायचं. चला फिरे बोला नाही का याला तो. तू पण त्यासारखं माती खा. आता जर बोललास ना जागा गेला पण त्याच्या बोल तू आला नाही त्याचाच रोल करतो का मी. तू माणूस आहेस एवढं लक्षात ठेव. तू तेवढंच फक्त लक्षात ठेव, बाकी काय लक्षात ठेव नको. माझा आहेस ना, तुला दिलाय काम तू बघ. ही नाटक म्हणजे काय सुधरायची नाही. चला सुरुवात नाटक. मी घरात जाऊ काय. नाटक संपल्यावर घरात झाली परत येऊन नको. चला घे अरे बोला लाईटला गेलाय तो झालंय सगळे. म्हणताय म्हणलास ना सुरा काय खरं नाही. कर भाऊ प्रयत्न लवकर कर. तुझ्या हिंमत असेल तर तुझे डोळे बंद करून दाखव. डोळे बंद करून काय करते. काय करणार ते बघच तू आता. डोळे बंद करून कसं बघू. तू नको बघू, मी बघतो काय ते. मी डोळे बंद झालं तू काय बघशील माझं. तुला काय करायचंय, मी काय पण बघी. जशी तुझी इच्छा डोळे बंद करतो मी. डोळे बंद कर. धनासुरा होय तयार. होय त्याला तयार. बाहेर चालव. अरे माझा बाग तुझे छाती म्हणून बाहेर. हे बाण अदृश्य कसे झाले. हात चला की माझ्या लक्षात आले. घेत असतो मी काहीतरी बोलवा. होय त्याला तयार. तुझं काय खरं नाही गदासुरा. मी आता डोळे मिटणार नाही. आता नको मिटोस. आता जर तुझी हिंमत असेल तर हा बाण हिरून येऊन उचलून दाखव. मला नको तुलाच ठेव. तू फक्त माझीच आहेस. तू माझीच होणार. गदासुरा तुझे आता काय, तुला आता काय खरं नाही. काय माझं खरं नाही. तुला या आता गदेच्या प्राणानेच मी मारणार. मी तुला तेच सांगत होतो. या तुमच्या मनाने मी मारणारच नाही. अरे गदा सोड आणि गदा सोड. या गदेलाच माझा वध होईल. त्यासाठी तुम्हाला ही गदा उचलावी लागेल. ठीक आहे, मी आता गदा उचलतो आणि तुझा प्रहार करून टाकतो.
मी जातो घरात. तुमच्याने ही राक्षस ही गादा उचलणारच नाही. हे काय आहे? ओय बेटे! जेड आहे मानाजी. थांब जरा, मी काहीतरी शोधू शकतो. गदासुरा, हा, ए गदासुरा, हा. आम्ही आलो. ती गदा कुठं आणलीस? सगळे घाबरून पळाले वाटतात. तो प्रॉपर्टीचा खर्च झालाय पलटी दाटली फुलावर. आता ही गदा या तालमीत तिथं त्या पैरावर घालून ठेवली. आता कशी तरी ती गदा घ्या आणि ती करायचं जा. आवालो आखाड्यातला रेडा आणलाय तो काहीतरी चहा पण घेणे कसं मी असा कसा मरणार नाही. तू एक काम कर. काय अरे तुझ्यासाठी आमचा सेवकच कामी आहे. ए तुझं हे ज्या तुमच्या सेवकाने माझं काहीच होणार नाही. गदा उचल कर प्रहार सेवक. अरे गदा गदा उचल कर प्रहार सेवक. गदा उचल कर, गदा उचल कर प्रहार, गदा उचल कर प्रहार, गदा उचल कर प्रहार. अच्छा म्हणजे काय झालं ना. आई जबाबदारी वर घेणार का? बाई जबाबदारी. दादा उचल ग. झालं बघ जरा कांदा कमी आणि पॉकेटनं जास्त आहे. मला करते नाटक. थोडे काय करतात? असं काय करायचं? अरे काय झालं? अरे मरत नाही. मला चाय पाणी घे, काहीतरी रिश्वत घ्या जरा. मला मर बाबा एकदाचा. नाटक सांगू आहे. काहीतरी घे आणि मर एकदाचा. मी असा तसा मरणार नाही. काय पाहिजे तुला? माझा फक्त एकाच मासाचा तुमवत होईल. काय हो? तुमच्या राज्यातला तो छोटूसू नावाचा मॅनेजर आहे. त्या मामाला घेऊन ये. त्याला तुम्ही म्हणेन. अरे हा काय स्टेजवर नाव घेतोय माझं? हा म्हणतोय तुझ्या हाताने मरेल. काय म्हणजे माझ्याकडे काय म्हणजे काय कसला कसला सूर कसला काढतोय हा? ये मामा, हा मागून बोलू नको. समोर असाल तर पुढे. समोर असेल तर पुढे येतो. हा समोर असेल तर पुढे आणि मागे असेल तर पुढे पण ये. काय 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 प्रॉब्लेम काय तुला? जर तुझी हिंमत असेल हा तर माझ्या चरणावर डोकं घासून दाखव. अरे बघ, मी नाटकाचा मॅनेजर आहे. अजूनपर्यंत कोणाच्या पायावर नाक घातलेला नाही. ते तर नाहीच नाही. समजलं? मामा, हा मामी आणि मामी. कसं होतं ना? हिंमत असेल तर गादा उचलून दाखव. अधिकार प्रभाव. इकडे बाब्या, हे बघ, हा का असं हा का असा मारायचा नाही. तो कधी नाही मारणार आहे ना. बोलू दे त्याला कधी नाही. एक काम करतो, मी त्याला चॅलेंज लावतो आता कधीच. मी जेव्हा गदा उचलायला गेलो का तुम्ही ती गदेला हात लावा. कसे कुठूनच करताय गादा उचला. तू माणूस आहे ते लक्षात ठेवा. येण्या व्हायचा प्रयत्न केला बरं. तू माझ्याच हाताने मरशील काय? हो. ये इकडे पुढं चल. तू कुठे आहे? इकडे तू इकडे ये एकदा इकडे. मी नाही येत. अरे एकदा येऊन बस सारखं इसली.
ये बुडी मामा मामा बोलून म्हणजे आधीच सांगितले छोटो मामा काका काका गदा उचल छोटू काका बोल छोटो काका मामा सम्या लाव हात गदेला उचल झालंच काय आऊट जिरली काय अरे गदा झाला हे याच्या आजाला काना काढ आणि याडा उलाटला हरलास काय वा काय भारी वाटतंय चला आता हरलास काय चल चालता वाटता आता आमच्या अर्धागिरीशी आमचा विवाह होणार आहे सगळ्यांनी यायचं लग्नाला कळलं काय मटाण आहे मटाण यायचं हा लग्नाला. हा अरे मेरा नाटक संपलं तुला आता गाडी भेटली सेकंडला गेला होता बोल अरे तुझ्या तर मंडळी हे नाटक इथं संपलं धन्यवाद सदानंदाचा देवा
जोरदार टाळ्या वाजवा. तेरा
बोलते दमला नाही अजून नाचायचंय नाही बोलतेस नाही बोलतेस का हो बोलतेस हो नाचायचंय कुठलं पाहिजे गाणं कुठलं गाणं पाहिजे तुम्हाला काय बैल काय अरे बापरे एवढी वाईट गोष्ट आपल्या गावात घडली अरे बापरे खूप खूप वाईट गोष्ट घडलेली आहे आपल्या गावामध्ये आहे ना असू द्या आपल्या प्राणी मात्रांवरती आपण प्रेम केलं पाहिजे पण नाही निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही बरोबर आहे की मंडळी बरं ठीक आहे पोरांची फरमाईश आहे बैल गाणं ना पाटला मंडळी पाटलांचा बैल सर्वप्रथम आहे प्रिया चव्हाण भाग्यश्री कासरू प्रवीणा कदम युवानिकर आयशा कदम आणि दीक्षानी जाधव सोबतच आमच्या म्युझिक सिस्टमला जो असतो जो सगळी गाणी जे काय असेल ऑपरेट करणारा हाच एक माणूस आहे तो म्हणजेच चिन्मय कदम आणि आमचा साथीदार म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सोबत असतात आम्हाला मदत करायला असतात आमचेच भाव म्हणजे आमच्याच सगळे ग्रुप मंडळी आहे ते रुपेश चव्हाण आणि सोबतच हे खूप मोठे कलाकार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हे स्वतः कीर्तनकार आहेत ते कीर्तन करता करता त्यांची कला सुद्धा जोपासतात एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या ग्रुपचे सगळ्यात महत्वाचे मेंबर ते म्हणजे श्रवणजी मिरगल आणि सोबतच आमच्या ग्रुपचे म्हणजे आमच्या ग्रुपचा जो तिसरा हात आहे तो म्हणजेच हा आहे जरी आम्ही दोघं जण समोर असलो तरी त्या मागची सगळी मेहनत ती म्हणजे यांची आहे ते म्हणजे हितेश पारखे एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरा साईड देता काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीतातले जे इथे जे सगळी तुम्हाला इथे टीम दिसते सगळी टीम आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारे ती म्हणजेच आमचे लाडके मित्र मुंबईहून स्वतः येतात एक कॉल केलाय की हजर असतात ते म्हणजे अनुज पवार एकदा जोरदार टाळ्या वाजवायसाठी सोबतच आमचे लाडके दादा आमचे सिनियर म्हणता येईल किंवा आमचे जवळचे आम्हाला शिकवणारे किंवा आम्हाला समजून सांगणारे ते म्हणजेच आमचे दादा रोहित धोडगे एकदा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी आमच्या एका शब्दावरती तो इथे बसलाय सोबतच आमचे ढोलकी पट्टू यांच्यावर खरा कार्यक्रम असतो कार्यक्रमाची सुरुवात टाण 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 केलं ना का सगळी पब्लिक आपल्या घरात टाण टाण उठून इथे येऊन बसते म्हणजे ढोलकी पट्टू राम मोहिते एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी आणि सोबतच आमचे महाडचे मित्र मनोज सुतार हे बऱ्याचशा कार्यक्रमात म्हणजे दोघेही कुठल्याही तुम्ही कुठे जरी समजा महाड तालुक्यात किंवा मानगाव तालुक्यात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला कुठेही हे दोघं जण तुम्हाला दिसतील एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या दोन मित्रांसाठी सोबतच आज हे जे आलेले आहेत याला काय म्हणतात ऑक्टोपस काय म्हणला ऑक्टोपस
इकडे अरे असंच वाजतं नाही कचका टाकीन असं वाजतं ना अरे त्याला ऑक्टोपॅड म्हणतात ऑक्टोपॅड हा अच्छा ठीक आहे तो कसा वाजतो कसा वाजे अरे तो हे असं वाजतो कचका टाकीन जरा वाजव कचका टाकीन वाजव रे अरे तो एक कॅच आहे एक म्युझिक आहे ते कचका टाकीन काय उगाच त्याचं कशाला हे करतो अरे तो समोर वाजला का असं कचका टाकीन बरं रामचे ऑक्टोपॅडचे वादक आज आमच्यामध्ये ते नवीन आहे तरी सुद्धा या संपूर्ण टीम मध्ये ते असे मिक्स झाले की बाबा मी आधीपासूनच यांच्यासोबत काम करतोय तर जोरदार टाळ्या वाजवा माझ्या मित्रासाठी उदय बायकोले एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या मित्रासाठी हे बघा जे काही तुम्हाला इथं दिसतं जे तुम्ही इथं कार्यक्रम बघता त्यामध्ये या सगळ्यांची मेहनत असते म्हणूनच आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत एवढा मोठा कार्यक्रम करू शकलो तर मी एक विनंती करतो रामला आणि अनुजला आणि रोहितला एक विनंती करतो ठिकाणी जरा उभे राहा बायासाठी 2 मिनिटं उभे राहा 2 मिनिटं बायासाठी हा अनुज पवार आमच्या ग्रुपचे जे काही म्युझिक असेल ते स्वतः कंपोज करतो म्हणजे कोणती म्युझिक कुठं वाजली पाहिजे काय वाजली पाहिजे नाटक वगैरे सगळं सोबत राम हा माझा जवळचा मित्र आहे हा सगळ्या टीमला बांधून ठेवतो म्हणजे यांचं कॉर्डिनेटर एवढं भारी आहे की ते स्टॉप म्हणले की स्टॉप चालू म्हणले की चालू असं त्यांचं असतं आणि रोहित पण आम्ही सोबत 10 वर्ष सोबत आहोत आणि आज तो पहिल्यांदाच कार्यक्रमात बसला याच्या पुढेही असणार आहे आणि तुम्ही सुरुवात एकदा जोरदार टाळवतो त्या तिघांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे ते तुम्हाला सगळ्यांसाठी तुम्ही आहात आहोत आणि आम्ही पुढेही असणार आहोत म्हणजे अरे आपली ओळख कॉम्बिनेशन काय आहे आपली ओळख नाही का माझी तू कर ना तुझी मी कर बरं ठीक आहे मी तुझी ओळख करून देतो नक्की कर बरं आता मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही आतमध्ये जाऊन आराम करू शकता आराम करा बरं आता तुझी ओळख करून दे आजच्या कार्यक्रमाचा होस्ट आणि आपला दोस्त ज्याचं नाव आहे काय रे तुझं नाव काय सांगितलं मी एकदा सांगितलं काय रोहन संपल अच्छा रोहन ठीक आहे तर आजच्या कार्यक्रमाचं हो आणि आपला दोस्त नाव आहे काय तुझं नाव रोहन संपल जा ठीक आहे तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा हो आपला दोस्त नाव आहे अरे काय तुझं नाव आहे एकदा सांग शब्द सांग एक रोहन सतपल तर आजच्या कार्यक्रमाचा होस्ट आणि आपला दोस्त नाव आहे मोहन सुतार बोललो मी मग काय जाऊ दे मी सांगतो जाचल आजच्या कार्यक्रमाचा होस्ट तुमचा दोस्त त्याचं नाव आहे नाही रोहन सतपाल आणि मी सोहन सतपाल म्हणजे सतपाल तू सतपाल मी पण काय बोलतोस काय अरे जत्रेत हरवलास काय शिरगावच्या बरं मी काय बोलतो कार्यक्रमाच्या शेवटाकडे बोलूया हो चालेल पण शेवटला काहीतरी संचरित द्यावं लागेल ना काहीतरी गावासारखा झाला पाहिजे गावातल्यासारखा गावला आपल्या गावातल्या माणसासारखा एकदम संचरित झाला पाहिजे काय बोलतो होऊन जाऊ दे लावू का तयारीला लागा तयारी बरं लागतो तर या चला पटकन सगळ्यांनी आपल्या कार्यक्रमाचा शेवट आपल्यासाठी खूप भारी आहे मला असं वाटतंय सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपल्या सगळ्यांसाठी
क्या बात आहे, क्या बात आहे. बरं कोणाला नाचायचं आहे शेवटचं आता? सगळ्यांनी नाचलं तरी चालेल. सगळे गावकरी उठून नाचले तरी चालतील. चालेल. काय वाजवायचं? कोळीगीत चालेल. कोळीगीत वाजवा. आपले सगळे गावकरी मंडळी नाचणार आहेत. एकदा कोळीगीत झालं पाहिजे.